गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आहे 3 जानेवारी 2026 आणि आपण आहे आपल्या पुणे टू गुजरात रोड ट्रिपवरती. आणि आता आपण आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे गुजरातमध्ये. आणि मॉर्निंगच्या सकाळी 8 वाजलेले आहेत. 2 दिवस आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे होतो, म्हणजे पहिले व्हिडिओ सिक्वेन्स वाईज आहेत, पार्ट वाईज जर तुम्हाला बघायचं असतील तर. आणि आज आपण इथून चाललेलो आहे कच्छला. कच्छ या इथून जे आहे ते रन ऑफ कच्छ जे आहे ते 600 किलोमीटर आहे अप्रॉक्स. आणि सकाळचं बघा, आता मॉर्निंगला हा सनराईज झालेला आहे आणि आपण आता या सुंदर अशा होमस्टेमध्ये राहतो. तर इथून आता आपण चेकआउट करतोय नाश्ता वगैरे करून. आणि इथे आपली गाडी पार्क आहे. आणि आजचा जो टोटल ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे तो 600 किलोमीटर आहे, म्हणजे 12 तास आहे. आणि आपण रन ऑफ कच्छला पोहोचणार आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर ना आज जो आहे तो फुल मूनची डेट आहे. फुल मून म्हणजे काय की पूर्ण मून आल्यानंतर ना जे रन ऑफ कच्छ आहे तिथे ते पूर्ण सॉल्टचं जे कच्छमध्ये तयार झालेलं जे सॉल्ट आहे खाली, ते पूर्ण असं ग्लो होतं असं म्हणतात. आणि स्टार खूप क्लिअर दिसतात तिथे. तर ते खूप स्पेशल असतं आणि बघण्यासारखं असतं. तर ते या टायमिंगला खूप फुल असतं तिथे, म्हणजे कुठलंच हॉटेल वगैरे अवेलेबल नसतं. तर त्याच्यासाठी स्पेशली आम्ही चाललेलो आहे. आणि आता रणोत्सव वगैरे पण चालू आहे, तो सीझन आहे. तर मस्त थंडी पडलेली आहे गुलाबी. आता आम्ही सगळं रेडी वगैरे झालो, आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि मस्त बघा यांचं शेत आहे, हे ज्यांचं होमस्टे आहे ते. तर चला मग आता तुम्हाला दाखवतो आजचा प्लॅन काय आहे, कसं जाणार आहे. सगळे ऑलमोस्ट रेडी आहेत मम्मी अपेक्षा. हे सगळा नाश्ता मागवलेला आहे. नाश्त्याला आज आहेत आपले थेपले. आणि फोनमध्येच एकदा दाखवतो आज आपल्याला कसं जायचं ते. 10 hours 38 minutes दाखवते आता, कारण ट्रॅफिक थोडंसं कमी असेल. आणि हा रूट सिलेक्ट करू आपण, जो की जेठालालच्या गावावरनं जाईल, म्हणजेच की बचाववरून. सगळे जे तारक मेहता बघत असेल त्याच्यामधून. आता आपण इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे, इथून आपण वडोदरा जाणार आहे. वडोदरावरून मग असाच रोड आहे, हलवड वगैरे, बचाव. हे बघा, हे बचाव आहे जेठालालचं गाव. इथून भुजवरती जाणार. भुज मूवी सगळ्यांनी बघितला असेल, कदाचित नसेल बघितला पण अजय देवगणचं. भुजवरून मग नंतर आपण इथे पोचणार आहे. आणि हे गावाचं नाव काहीतरी ढोरडो का ढोरडिओ असं काहीतरी ना गावाचं नाव आहे. आणि इथेच हे पूर्ण रन ऑफ कच्छ आहे, हे जे दिसतं तुम्हाला ते. तर असा आजचा काही प्लॅन आहे. तर चला आपण रेडी होऊ फटाफट. आणि आता पॅक वगैरे झालेले सगळं, ऑलमोस्ट बॅग वगैरे छोटं मोठं सामान इथे चेक करून गाडीमध्ये सामान ठेवू आणि प्रवास आपला चालू करू. गाडी स्टार्ट करून घेऊ आपली आता. स्ट्रॉबेरी चालू. पहिले काच वगैरे स्वच्छ करून घेऊ, बाकी तर पूर्ण घाण झालेली आहे. पण आता त्याला ऑप्शन नाहीये. फुल पण एक घ्यायचं राहिलं आपल्याला, फुल पण घ्यावं लागेल. दगडगा काय आवाज करते? हा दगडगा हे काय दे टाकून. फुल आणलेलं आहे. गुड. चला निघायचं. चला आजचा 600 किलोमीटरचा आपला प्रवास चालू आता. किवाजी शिंदे, थंडी वाजते का तुम्हाला? जॅकेट का काढलं? गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. चला प्रवास चालू झालेला आहे आपला. आज पण आपल्याला जायचं आहे 600 किलोमीटर. आणि आता 10 तास काहीतरी दाखवत होते. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. बघूया आता किती वेळ लागतोय पोचायला. संध्याकाळी 8 पर्यंत तरी पोचलं पाहिजे असं टार्गेट ठेवलेलं आहे, म्हणजे जेवण करून आपल्याला कच्छला रन ऑफ कच्छ बघता येईल रात्रीचं अंधारामध्ये, जे स्टार्स वगैरे आहेत. आणि आज फुल मून नाईट आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लवकर पोचणं तिथे गरजेचं आहे, पण आपण सेफली पोचण्याचा प्रयत्न करू. आता टोटली सगळं डिपेंड आहे ते रोड कंडिशन्सवरती. चला बाय बाय स्टॅच्यू ऑफ युनिटी. पुन्हा भेटू. सुरत इकडे, वडोदरा इकडे, देवालिया आणि काहीतरी एकता नगर याला म्हणतात.
हा मेन हायवे इथून आता आलो होतो आपण. आता इथून राईट दाखवतोय आपल्याला मॅपमध्ये आणि 10 तास 56 मिनिटं. 7:30चं टायमिंग दाखवते, पण आमच्या उलट्या जुलाब शी सू ह्याच्यामध्ये आम्हाला अजून एक्स्ट्रा तास 1 तास लागतोय ना किंवा आणि मग जेवण जेवण पण थोडंसं किंवा ब्रेक पण असतो आपला चहाचा थोडा उतरण्याचा, त्यामुळे पाय मोकळे करायला वगैरे वेळ लागतो. आता इथे ट्रेन जाणार आहे त्यामुळे बहुतेक थांबवलेलं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची ट्रेन आलेली दिसते. छोटीशी आहे. त्याचं टायमिंग बघायला पाहिजे किती ते किती असते. गेली पण संपली पण एकदम छोटीशी, स्पेशली याच्यासाठीच बनवलेली दिसते त्यांनी. ते 5-7 डबे होते त्याला फक्त, छोटे छोटे लोकल. रिअलला 12-15 हो 18-20 पर्यंत असतात, भरपूर मोठे असतात. तर इथून वडोदरा 68 किलोमीटर आहे बघा. असं वडोदरा मार्गे आपण चाललेलो आहे. हा हायवे ना एकदम मस्त आहे आणि पेट्रोल पण आता आपल्या अर्ध्या टाकीच्या वरती आहे. तर मग पुढे गेल्यावरती भरून पेट्रोल मस्त स्वस्त आहे इकडं, काही टेन्शन नाही आहे. 95 रुपये वगैरे पडतंय. तर हा रोड दाखवतो इथून टर्न दाखवायला. वडोदरा 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 इथून जाऊया. सरळ रोड कुठे जातो बघायला लागेल. थोडा टाइम वाढत चाललाय. मग असे 7:37 दाखवत होता, आता 7:45 दाखवतोय. पोचायचा टाइम 15 मिनिटांनी वाढलाय जवळपास, 10 मिनिटांनी. तर वडोदरा 70 आहे. वडोदरावरूनच जाऊया आपण आता. वडोदऱ्यामध्ये आलेलो आहे आता आपण आणि इथून आता बायपासच होणार आहे आपण. म्हणजे वडोदरा एकदम सरळ गेलं तर प्रॉपर वडोदरा चालू होता मॅपमध्ये आणि इथून आपल्याला आता राईट जायचं. 9 hours 46 minutes आणि 516 किलोमीटर अजून आहे. रोड तसे एकदम खटाखट आहेत, पूर्ण हायवे, काहीच इश्यू नाही आहे रोडला. चांगले रोड आहेत मस्त जायसाठी. थोडं माइट बी पुढे कच्चा, इथे जरा थोडंसं खराब असू शकतो रोड, बट बघूया. कारण गुजरातमध्ये मला असं रोडचा काही इश्यू वाटला नाही तेवढं. तर जे आलो आपण मेन रोडने, ते म्हणजे पुण्यापासून आलो तेवढंच, नाशिकच्या पुढे तेवढं पॅच खराब होते. पण इकडे तर सच असं काही वाटत नाही आहे. वडोदरा बघा इथे लिहिलेलं आहे मस्त. पण बायपासनेच आपण बाहेरच्या बाहेरच निघतो, वडोदरा सिटीमध्ये नाही जात. पेट्रोल अजून आहे अर्धी टाकी, 365 रेंज दाखवते आणि 15.8 मायलेज दाखवते. कारण मी पळवतोय 80-100 80-100, त्यामुळे थोडं मायलेज ड्रॉप आहे. नाही तर 17-18 भेटून जातं हायवेला आरामात. कधी कधी 20 पण भेटतं जर व्यवस्थित, खूपच व्यवस्थित चालवली तर. पण आपल्याकडे टाईमची कमी असल्यामुळे थोडं पळवतोय गाडी मी. ऊन पडायला लागलेलं आहे हळूहळू, थोडं गरम व्हायला लागलं. आता 21 टेम्परेचर आहे इकडे. सकाळी भरपूर थंडी होते. आता इथे माही रिव्हर लिहिलंय. काल जेव्हा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला अनाउन्समेंट करत होते ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की माही रिव्हर म्हणजेच नर्मदा रिव्हर. त्याच्यामध्ये सांगितलेलं माही पण म्हणतात. हीच नदी पुढे जाते या साईडला पण. हा मोठा ब्रिज लागला आता इथं जाताना. अजून 485 किलोमीटर जायचं. एखादा चहाचा ब्रेक घ्यायचा प्लॅन चाललेला आहे. राजवाडी चहा पिऊ कुठेतरी थांबून मस्त. दुसऱ्यांदा आता ट्रॅफिक लागले. मग अशी पण 10 मिनटं अहमदाबादच्या इथं ट्रॅफिक लागलं होतं, फुल जाम होतं. आता इथे पण यांनी फ्लायओव्हर बंद करून ठेवला आहे बघा. तिथे एवढा पॅच आहे ना, हा पूर्ण रेड आहे. म्हणजे अजून 5-10 मिनटं आता इथे जातील. म्हणजे 15-20 मिनटं अशी ट्रॅफिकमध्येच गेलीत आपली. तिथं यांच्याकडे ना मस्त आपल्याकडे जसे कुठले हार मिळतात, गुलछडीचे वगैरे मिळतात हायवेवरती, तशी इथं हे आता आम्ही पण घ्यायला थांबलोय. हा बनवून देतोय बघा आता हार मस्त मध्ये, गाडीमध्ये बांधू आपण. हा हार घेतलेला आहे आता. नाही मग ते पुढे येईल ना मॅप कसं. असं आहे का? काय हे डगर का मोगरा नाही? हा ते म्हटले डगर आहे, इसकी खुशबू रात में आएगी. मग दिवसा काय करायचं मला, रात्री काय करायचं? रात्री गाडी पार्क होणार. वाला फुल आहे ते, पांढरे फुल नसतात का ते फुल. ठीक आहे असं ते गुलाबाचं तर येईल. चांगला दिला, 100 रुपयाला दिला. हा सच ठेवून दे पुढं, नाही तर मॅप बघताना सारखं नाही मारवले. चाललो आता. काय चाललंय त्यांचं काय माहिती. चला
जरा पाय मोकळे करू म्हटलं आणि इथे मस्त आता चहा बनवतात गरम गरम. बाहेरच मस्त चाललेलं आहे काम. आता गाडी पार्क आहे, मम्मीला चहा प्यायची इच्छा झाली. तर शेती पण आहे मागं. बस बस की चहा घेऊ आता. द्राक्षांची बाग आहे, अपेक्षाला बघायची आता. इथून गेले खाली बघायला. द्राक्ष नाही वाटत आहेत मला. आणखी तोडून एक, तोडून आणखी एक. घोसाळे आहेत का? काहीतरी भाजी द्राक्ष सारखेच वाटतात. चहा आलाय मस्त. कप बशीत ना चहा पिऊ आता यावेळेला. जा घे, जा त्या अंकलला आंटीना सांग. इकडे बघ तू, आंटीना सांग जा काय पाहिजे ते ते देतील. जा. अंकलने चहा भारी बनवलेला. अंकल पण चांगले होते ते. एकदम मस्त काम झालेलं आहे. कप बशीमध्ये चहा पिलाय मस्त. छान होता ना. करून दिला कप त्यांनी. म्हटलं बास बास तर म्हणतात नाही, तुमच्यासाठीच बनवलंय, प्या. रोडचं काही टेन्शन नाही. रोड एकदम ओके आहे. हायवेच आहे, म्हणजे हा 3 लेन हायवे चालू झाला आता. आणि 467 किलोमीटर अजून जायचं आहे. 8 तास 36 मिनिट. 10 मिनटं चहा प्यायला गेले. वॉशरूमला वगैरे अजून थांबायचा आता प्लॅन आहे आमचा. जिथे दिसेल तिथे जरा थोडंसं फ्री वगैरे होता येईल. मस्त क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट केलेलं आहे. 100ला सेट केलेलं आहे आता आपण, 102ला. आणि मस्त हायवे हा बघा. 3 लेनचा 1 नंबर हायवे. चालली आपली गाडी मस्त मध्ये. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत पळवायची. पुढे जर रोड छोटे झाले तर थोडं आरामात चालावं लागेल. अर्धा तास चहा पाण्याला याला गेलाय ट्रॅफिकमध्ये वगैरे. 7:52 टाईम दाखवतोय आता. 8 तासाचा रोड आहे अजून. 448 किलोमीटर. जेवायला अजून एक अर्धा तास जाईल नंतर ना. लवकर पोचायचा ट्राय करतोय पण टाईम वाढतच चाललेला आहे. जेवण किती वाजता सांगितलेलं अपेक्षा त्यांनी हॉटेलमध्ये? 9 वाजेपर्यंत, 9:30 पर्यंत. हे बघा, एक गिर गाय मस्त आहे तिथं. देसी गाया गुजरातच्या फेमस आहेत. हे बघा किती आहेत. घी घेऊन जाऊ आपण इकडनं मिळालं तर मस्त देसी घी. अरे घी 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 म्हटलं, गाय नाही म्हटलं. तूप हो देतात ना, विकत देतात. कांदे भरपूर दिसले बरं का पण रस्त्याने. बघा इकडं पण कांद्याचा ट्रक चाललाय. 4 ट्रक बघितले कांद्याच्या जवळपास. कांदा भरपूर चाललेला आहे सीझन मध्ये. आणि सगळी शेती आहे मस्त बाजूला. अजून तरी काही गरम होत नाहीये. 11:30 वाजलेत. थोडी गारच हवा येते अजून पण. नंतर ना बघू AC ऑन करायचं असेल तर. गरमी हळूहळू वाढत चाललेली आहे. 12 वाजलेत आता. 7:50चा टाइम दिसतोय आपला पोचायचा. तर हा हायवे अजून चांगलाच आहे, म्हणजे 90-100 गाडी चाललेली आहे आपली. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा हा रूट आहे आपला असा. हे असं पोहोचणार आहे आपण. आता इथं आहे, समुद्राच्या जवळपासच आलेलो आहे आता. इकडे लेफ्टला जरा बघितलं तुम्ही या साईडला तर थोडं एक 10-20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर पुढे समुद्र असेल. पण आता अशाच रोडने चाललेलो आहे आपण पूर्ण. राजकोटच्या आसपासूनच जाणार आहे आपण, राजकोट जवळूनच. 3 लेन हायवेच आहे. मगासपासून जो चाललेलो आपण कंटिन्युअस 3 लेन हायवे आहे. आनंद वगैरे जे ते मागं गेलेलं आहे. हा जो चाललाय ना आपला, हा बेस्ट रूट आहे एकदम बरं का. इथून जर जायचं तुम्हाला तर हाच रूट रेकमेंड करेल मी. इथून तुम्ही जाऊ शकता प्रॉपरली. तर मला रीड करता येत नाही कारण मी गाडी चालवण्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे माझं. तुम्ही बघितलं असेल, पॉज करून बघा व्हिडिओ वगैरे. CNG ची लाईन 2-2, 3-3 लाईन लागलेले आहेत CNG ला. कुठेही जा तुम्ही CNG ला सगळीकडे ते गर्दीच राहते. थोडं आपलं पेट्रोलला मायलेज थोडं कमी मिळतंय पण भरा आणि निघावाला आपला सिस्टम आहे. कारण असं लॉंग रूटला टाईम वेस्ट करणं म्हणजे खूप अवघड काम आहे. मायलेज जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मग CNG भरा. इथं मला तर टाईम इम्पॉर्टंट वाटतो की जेवढ्या वेळेत आपण पोहोचू तेवढं बरं असतं. शक्यतो नाईट ड्रायव्हिंग टाळण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही, लेट नाईट.
कधी कधी जेव्हा ऑप्शन नसतो तेव्हाच जातो फक्त. आता 2.5 किलोमीटरवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे बघा. 3 रूट रिकमेंड करत आहे हे. आता याच्यामध्ये जो इकडचा लेफ्ट वाला आहे तो 3 मिनिट्स स्लोवर बट 140 रुपये एक्स्ट्रा टोल आहे. हा एक आहे तो 41 मिनिट स्लोवर आणि 315 रुपये कमी टोल आहे. मग या रोडला टोल कमी लागेल पण 40 मिनिटं तुमचे एक्स्ट्रा जाणार. तर आपण हा मधल्या रूटने जातोय आता. याच्यामधून सुरेंद्रनगर वगैरे जे काय हलवड हे पुढे काय बचाव वगैरे लागतंय तेच या रूटनी आपण चाललोय. की तुम्ही ना कुठेही जाणार असले तर ऑफलाईन गुगल मॅप डाउनलोड करून ठेवा. कुठं नेटवर्क असतं कुठं नसतं, तर मग ते कामात येतं. नेटवर्क गेलं जरी तरी तो रूट आपला बरोबर चालत राहतो. थोडं टाइम कळत नाही त्याच्यामध्ये बट रूट तरी कळतो आपल्याला की कसं जायचं आणि कुठून जायचं ते एक्झॅक्टली. तर राजकोट मार्गे जातोय. इकडे गेलो तर आपण अहमदाबाद आहे आणि इकडे राजकोट आहे. हा राजकोट मार्गे आपल्याला घेऊन झाला आहे. राजकोट अहमदाबाद हायवे एक्सप्रेसवे पुढचा जो वरती दिसतोय ट्रॅफिकच दाखवते. सगळीकडे ट्रॅफिक लागतंय आपल्याला आज. पाईपलाईन टाकायचं काम चाललंय. हे एस्केवेटर JCB लागलेले तिकडं, त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक होतंय. पुढपर्यंत रेड आहे सगळं. हायवे मस्त आहे सगळा पण साईडला सगळं माळरान आहे. शेती वगैरे थोडी पहिले आधी दिसत होती शेती, पण पूर्ण माळरान आहे आता. मिलिंद गुनाजीचा एक शो येत होता पहिले TV वर खूप आधी. त्याचं नाव होतं भटकंती आणि आमच्याकडे आहे लटकंती. निवांत लटकलेले आहेत सगळे आणि मी गाडी चालवतोय. मला नाही झोप येत का, पण आता काय करणार. जिथे वाटतं झोप येते तिथे साईडला लावायची आणि थोडा वेळ 15 मिनटं पडी मारायची, परत फ्रेश. पण काल झोप झालेली आहे चांगली मस्त, त्यामुळे आता काय एवढं वाटत नाही ड्राईव्ह करायला. आता जेवायचा प्लॅन करू पुढे कुठेतरी. अजून किती 7 तासाचा रोड आहे. 7:45 होतील पोचूस तो. परत 363 किलोमीटर यायला. ते हॉटेलचे पैसे असे आता संध्याकाळी जाऊन कुठं हॉटेल शोधणार. तर पूर्ण दिवसाचंच बुक करून घेतात ते आणि एक तर आधीच मिळत नव्हते. एवढं आज फुल आहे मग तुम्हाला खरं वाटणार नाही. 1 महिना आधी मी बुकिंग केलेलं आहे, तेव्हासुद्धा कमीत कमी 8 ते 10 हॉटेल मी शोधले असतील. तेव्हा जाऊन हे 2 हॉटेल मिळाले. म्हणजे एक आजचा स्टे आणि उद्याचा स्टे 2 दिवस आपण कच्छमध्ये राहणार आहे. एवढं फुल आहे तिथं. ते फुल मूनसाठी, फुल मूनचे नाईट आहे म्हणून एवढी गर्दी आहे तिथं. एवढं फुल आहे की एक हॉटेल मिळत नव्हतं जवळपास. तिथं गेल्यावर अजून तुम्हाला गोष्टी सांगतो मी, कारण की सरकारी पण ते आहे रणोत्सव जे चाललेलं आहे त्यांचे पण काय म्हणतात टेंट्स वगैरे आहेत तिथं. 30-30 हजार रुपये एका दिवसाचं भाडं येतं टेंटचं. तुम्हाला खरं वाटेल का? 30-30 हजार रुपये. जेव्हा मी बुक करताना चेक करत होतो 30 हजार रुपये एका टेंटचे. आता ह्याचे तर रेट तिथं गेल्यावर सांगतो तुम्हाला. रिसॉर्ट पण दाखवतो कसं आपण बुक केलेलं, आणि जर तुमचं बजेट नसेल तर दुसरा काय ऑप्शन असेल ते पण तुम्हाला सांगतो. पण आधी पोचूया, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. आज तर आपलं आज पोचणं आणि आपल्याला आज ते फुल मून नाईट बघणं हे महत्त्वाचं आहे. हा बघा, तर सरळ पण एक रोड जातोय तो राजकोट मार्गे. ज्यांना बेट द्वारका वगैरे जायचंय ना तर हा रोड वापरू शकतात सरळ, जो आपण चाललेलो तो. आता आपण टर्न मारतोय खालून. इथून बघा आता पुढच्या ब्रिजच्या खालून आहे ना टर्न मारावं लागेल राईटला. बेट द्वारका वगैरे जायचंय किंवा राजकोट ज्यांना जायचंय त्यांना मस्त सरळ रोड आहे. किंवा मस्ती झाली का? मस्ती करून झाली? चिडून झालंय, मस्ती करून झाली. मम्मीच्या मांडीवरती. नको नको जाऊ, घाबरली आजी. नको 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 नको. आय एम नॉट इंटरेस्टेड. इथून परत रूट चेंज होतोय आपला. काय दाखवते नक्की समजत नाही. ते गुगल मॅप ना थोडा गडबड करतो. आता बघूया एकदा. 6 मिनिट्सनी काही डिफरन्स येणार नाही. आता चांगलं फ्लायओव्हरवरनं चाललो होतो आपण आणि खाली उतरायला लावलं आपल्याला फ्लायओव्हरपासून. आता परत वर जायला लागतं. म्हणजे एवढा टाइम परत वेस्ट होतो याच्या नादामध्ये. राजकोट सरळ लिहिलं, तोच रूट आता दाखवतो की थोडं अजून पुढे जाऊन मग राईट मारायचं आपल्याला.
हा सुरेंद्रनगर आहे इकडे. हा रोड दाखवत होता पहिले आपल्याला. अर्धा थेपला, एक थेपला राहिला होता सकाळी नाश्त्याचा. रूमचे जे काय म्हणतात ते ओनर त्यांनी दिला होता थेपला सकाळी नाश्त्यामध्ये. तोच आता आम्ही खातो एक राहिलेला. 5-6 दिले होते नाश्त्याला. मस्त दही वगैरे होतं, लोणचं होतं. मला अजून लागलं तर अजून सांगा, अजून देतो म्हणून. लोणचं छान होतं. आता हा राहिलेला आम्ही नाश्ता करतोय. मम्मीला आता टेस्ट तुकडा खा एक. मम्मीचा कोटा कमी झाला आता जेवणाचा. पचत पण नाही लवकर आणि जास्त खात पण नाही. तर पेरू वगैरे घेतलं जातं आम्ही. आणि ऊन थोडं पडलेलं आहे. ऊन जास्त पडलं तर हे जाळ्या लावून घेतल्यात मी आता. हे अशा जाळ्या असतात फक्त, वरतून फिट होतात. हे असे आहे बघा. आतमध्ये बरंच ह्याचा कूलिंगला इफेक्ट पडतो की थोडंफार ऊन कमी होऊन जातं आतमध्ये. थोडीशी गॅप ठेवतो आता. हे बघा इथे असे पेरू घेतले जातात आपण. खाऊया मस्त. भारी टेस्टी. तिखट मीठ लावून दिलं मस्त. चला हायवे सोडतोय आता आपण. राजकोट हायवे आता याने परत खालनं दाखवलंय आपल्याला बरं का. खालून जायचं आता इथून राईट दाखवतं. आता चेंज नको नाही तर मार खाशील. मग काय तर 10 वेळा चेंज होते. कन्फ्यूज होतं नाही तर ड्रायव्हिंग करताना लक्ष द्यावं लागतं. इथून आता 6 तास दाखवतं. टाइम वाढतच चाललाय. अर्धा तास जवळपास वाढला आणि अजून आम्ही जेवलो पण नाही. जेवणाचा टाइम अजून अर्धा तास पकडून चालायचं म्हणजे 8:30 वाजतील असं वाटतंय. तिकडे एक तर सगळं रेगिस्तान आहे पुढं. रिमोट एरिया आहे पूर्ण तो. जिथे असं खूप जास्त वस्ती नाही असा एरिया. तर फ्लायओव्हर मधनं आलो. इथे बघा बोर्ड लावलेला आहे मस्त मध्ये. त्याच्यावरती बघू काय आहे. सुरेंद्रनगर. मग तिकडनंही सुरेंद्रनगरलाच गेलो असतो ना. सुरेंद्रनगर 34 आहे. विरगाम, सारा, मुळी. आपल्या आता प्रिय जेठालाल यांचं गावची वाट बघतोय मी. बचाव यायची हे का नाही. भरपूर वेळा सगळ्यांनी ऐकलं असेल बचाव बचाव. बघू ऍक्च्युअल मध्ये बचाव गाव कसं आहे ते पुढे गेल्यावरती. आतला रोड आता जरा हायवे संपलाय आपला. हायवे सोडला आपण आणि तसा 2 लेन रेग्युलर रोड आहे. साईडला दोन्ही साईडला कापसाची शेती आहे मस्त. भेंडी वगैरे लावलेली आहे लोकांनी. आता इथून थोडं जेवायचे पंचायत होण्याचे काम आहेत जरा. अशा हॉटेल आता जास्त असे मिळणार नाही तर पुढे बघूया आपण कुठे मिळते. अशा या रूटने चाललो आता आपण. 5-5 मिनिटं टाइम वाढतच चाललंय कारण रोड जरा असे थोडेसे खराब आहेत. पेट्रोल भरायला थांबलं इथे पण 95 रुपयाचं पेट्रोल. फुल करून घेऊ टाकी. किंवा फुल करायची का? ठीक आहे. गावातला रोड आहे आता हा. शॉर्टकट यांनी दिलेला आहे. 6 hours अजून दाखवतं. 300 किलोमीटर बाकी आहे. 8 वाजेपर्यंत पोहोचू असं दाखवत आहे. सिंगल रोड आहे आता हा जाण्याचा. थोडे मध्ये आधी पॅचेस खराब आहेत थोडेसे. पण हाच आता एक बेस्ट ऑप्शन होता कारण हायवेने जर पकडला असता आपण तर अर्धा तास जवळपास गेला असता आपला असं. त्याच्यात पण इकडून एकच पडते असं मला वाटतं. इकडनं पण आणि तिकडनं पण. तो थोडासा लॉंग रूट होता पण. डॉगेश भाई रस्त्यातच थांबलेले आहेत. पूर्ण गावागावातनं रोड चाललेला आहे हा सगळा. मध्ये मध्ये काही खराब पॅचेस आहेत आणि गावातनं म्हणजे एकदम गावागावातूनच मध्ये एखादं गाव येतं त्यातून मग पास व्हायला थोडा टाइम लागतोय. हायवे लागत नाही तर जेवायला काय मिळेल असं वाटत नाही. हे अशी गावं लागतात ते सगळे जाताना. मार्केट वगैरे यांचा. त्या आणि रस्ते बघा किती खराब आहेत. त्यामुळे टाइम वाढतोय पोचायचा. कमाने असं गावागावातून रोड आहे पूर्ण. पुढे आता हलवड म्हणून एक गाव येईल. तिथून मग मालिया हायवे, गुजरात स्टेट हायवे 7 कनेक्ट होईल. म्हणजे आता हा गावातला रोड संपेल असं वाटतंय मला. म्हणजे गुजरात नॅशनल हायवे नाही म्हणते ना, गुजरात हायवे स्टेट हायवे जो आपला चालू होईल आता. मग जरा हॉटेल्स वगैरे दिसतील आणि थोडा स्पीड पण वाढवता येईल आपल्याला कारण आता असे खड्डे खुड्डे रोडमध्ये आहेत ते
तिथून जरा स्पीड कमी करायला लागतो. स्पीड ब्रेकर आहेत, गावाले की स्पीड ब्रेकर येतात, गाड्या येतात, त्याच्यामध्ये गाड्या येतात एकदम. थोडंसं प्रॉब्लेम होतो त्या केसमध्ये, थोडं लेट होतं अजून. आणि डचके गचके सगळं ते पण होतं. गाय यांच्याकडे भरपूर येतात, सगळ्या म्हणजे देसी गाय आहेत त्या. गिरगाय म्हणतो आपण, त्यांना फेमस आहे इकडे. जातं इकडनं जाळीमुळे दिसणार नाही. हे बघा किती सारे आहेत त्या. दूध एक नंबर असतं त्याचं, प्युअर दूध, शुद्ध दूध. आणि घी पण छान लागतं मग खायला. आता हलवड आहे हे संपतंय, आता हायवे लागेल, एक्सप्रेस वे. या रोडला चालून गाडी कंटाळा आला होता. मग आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. पुढे मोठी कमान आहे. अहमदाबाद इकडे आहे राईटला. अहमदाबादला ज्याला जायचं असेल त्याला. आणि लेफ्टला गेलं की आपलं भुज वगैरे येईल. हायवे आहे ना, ते हायवेला गाड्या लवकर थांबत नाही. समोर कमान आहे, हलवड गावाची कमान दिसते ते. आता फायनली एक्सप्रेस वे आपला चालू झालेला आहे. चला आता जेवायला थांबतो पुढे कुठेतरी, मग भेटूया आपण. लस्सी मागवली आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो. हे जेवण मागवलं, सेव भाजी, चपाती आणि चना मसाला. हॉटेलच मिळत नाही त्या रस्त्यावरती, ते एकच तरी मिळालं. चला जेवण झालंय, ठीक होतं जेवण, काय एवढं हे नाही. आणि हे हॉटेल आहे, कारण रोडमध्ये हॉटेलच भेटत नाहीत बिलकुलच. पूर्ण हायवेला ना खूप कमी हॉटेल्स आहेत. आणि किंवाला खूप भूक लागली होती आणि टाईम पण झाला होता, 4 वाजले आता. म्हणून आपलं जे भेटलं तिथे ढाबा ते खाऊन घेतलं. आता एक पुढे अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर प्रॉब्लेम असं झाला आहे, मी सहज ब्राउज करत होतो अजून किती वेळ लागते. तर इथं एक बघा सीन काय झालं आहे, कुठं गेलं ते. इथे ते काहीतरी ॲक्सिडेंट दाखवत होता, आता नाही दाखवत आहे. हां, इथे 40 मिनटं डिले दाखवत होता. आम्ही जेवायला थांबलो होतो ना त्याच्या आधी 40 मिनटं डिलेने पूर्ण रेड झालं होतं. होपफुली ते नसायला पाहिजे, नाहीतर मग आपल्याला डायरेक्ट 9-9:30 होतील तिथं पोचायला. आता जेवणामध्ये आमचा अर्धा तास गेलं तर आय गेस काय इथे बघा ॲक्सिडेंट दाखवतो ना, काहीतरी सीन झाला होता. पण आता फ्री झाला असेल, नसलं पाहिजे, तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. चला निघू आपल्या हॉटेलपासून. ट्रकवाला ढाबा होता, स्वस्त पण होता. आणि 90 रुपयाला जेवण होतं, ते काय एवढं हे नव्हतं. हां, 400 रुपयात पूर्ण जेवण, असं म्हणजे एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट नव्हतं ते. साधा ढाबा होता आपला, पण छान होतं. ठीक, पोट वगैरे भरला आमचा. आता लस्सी वगैरे पिली मस्त, किंवा पण ओके झालेलं आहे. आता डायरेक्ट तानू गाडी, कारण रात्री लेट होणार आहे. तिकडं पोचल्यावरतीच दाखवतो भुजमध्ये वगैरे आता, कारण हा रोड एक्सप्रेसच आहे पूर्ण, तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. हे रस्त्यात मिळालं आहे सरसोची खेती, म्हणजे मोहरीची आपली शेती जी आहे. सरसो का साग और मक्के दी रोटी म्हणतात, तसलं हे प्रकार. अपेक्षाला फोटो काढायचे होते तर रस्त्यामध्ये. गाडी आपली तिथे. मम्मी काय म्हणली तुम्ही जावा, मला काही इंटरेस्ट नाही आहे. मम्मी निवांत आतमध्ये. ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. 1 तास डिले दाखवते, काहीतरी लय खतरनाक सीन झालेला दिसतोय पुढे. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. ॲपलच्या फोनमध्ये दाखवत नव्हतं माझ्या, बट दुसरा फोन आहे तो कनेक्टेड याला, यामध्ये शो करत होतं. 1 तासाचा डिले इकडे, पूर्ण ट्रॅफिक जाम या रोडला. आता आपला टाईम झाला आहे 10चा आणि पोचायचा. आता जाऊ आता हळूहळू, काय करणार. शाळेमध्ये घातले तिकडून 1 तास झालाय आम्हाला ट्रॅफिकमध्ये. आता थोडं थोडं सुटलंय बघा, अजून रेडच दाखवतोय. आणि इकडे पोचायचा टाइम 10:15 झालेला आहे आपला. आता इकडे कंप्लीट 1 तास झाला आम्हाला ट्रॅफिकमध्ये. हां 4:30, हां 1.5 तास झाले. मग त्यात किवाला वॉशरूमला आली होती मध्येच, तर इथं खाली हे पाणी दिसतं, इकडं घेऊन गेलोय त्याला. गाडी साईडला लावणे, असं पॅच असतो ना इथं लावून साईडला घेऊन गेलाय. पण फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करणं सोपं नाही आहे अजिबात. हे असे कामं पण असतात मग ट्रॅव्हलिंगमध्ये. हां कुठं पण तेवढे असतात. आता बघा असल्या ट्रॅफिकमध्ये थांबलं ना, अचानक म्हणतोय आली मला, आता काय करणार. पटकीने असं पॅच शोधला, नशिबाने ते भेटलं म्हणून गेलोय तिथं. डबल कुठं नेत. आता चाललंय थोडं ढकली, हळू चाललंय. गाडी बंद करतोय, थांबतोय, चालतोय. वैताग आलंय बसून. पण इकडे साईडला जरा बरं वाटतं. हे बघा सगळं ट्रॅफिक आहे.
साईडला जाम आहे पूर्ण. इकडं पण आहे आणि इकडं ते लाईट दिसतात ना पूर्ण गाड्यांच्या, तर सगळ्या गाड्या आहेत त्या समोर आहेत त्या. एवढं ट्रॅफिक आहे दोन्ही साईडने पण. लय घाण अडकलं आज. आणि मून बघा किती भारी दिसतं, फुल मून. लय टाइम गेलाय लय. कसं तरी आता कव्हर करायचं बघूया लवकरात लवकर, पण सेफली. भुजमध्ये आलेलो आहे आपण अजून, आणि 1 तास 24 मिनटं दाखवते. 67 किलोमीटर म्हणजे 10:30 वाजतील अजून पोहोचायला. मस्त एक्सप्रेस वे होता, काय प्रॉब्लेम नव्हता. एकदम रोड खटाखट. आता भुजमध्ये आलं थोडं खराब आहे रोड, बट मागे रोड एकदम बेस्ट होता. पळवता आली गाडी चांगली. आता इथून पुढे 1 तासाभरात पोहोचूया आपण. कसं बसं करून आता 10-20 पर्यंत आपण पोहोचू. 17 किलोमीटर राहिलेलं आहे अजून शेवटचं. हे बघा, आता इथून टर्न घ्यायचं आहे. एरनमध्ये आलं, सगळं सपाट आहे आजूबाजूला, पण अंधारात काय दिसणार नाही तुम्हाला. आणि हा सिंगल रोड आहे, त्यामुळे जरा थोडा वेळ लागणार. मोस्टली ट्रकला लाईटच नाही मागच्या, त्यामुळे कळत नाही. हे बघा, आता हा पण नग चाललाय पुढं, ह्यालाही लाईट नाही. असेच चालवतात. आणि असली लोक विचित्र आहेत नाही इकडचे. कशा गाड्या अंगावरती डायरेक्ट कशाही चालवायच्या, कशाही कट मारायचे, डायरेक्ट अंगावर गाड्या घालायच्या, असली यांची कामं आहेत सगळी. त्यामुळे जरा कसं तसं करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे सेफली. तर एवढं फक्त 17 किलोमीटर राहिले. पोचल्यावरती दाखवतो जरा, जवळपास गेल्यावरती तुम्हाला. आता इथं टोल भरायचा, रोड नाही व्यवस्थित आणि टोल भरायचे आता आपल्याला. मग इथून हे बघा, हे बेंदू हे असले आहेत सगळे. बघायचं नाही काय नाही. एवढे ऑप्शन आहेत. कालो डंगर 38 आहे, सकाळी जायचंय. व्हाईट रन 36 आहे. एवढं लांब कसं काय? आपलं 12 आहे, म्हणजे तिथून 20-25 किलोमीटर असेल मला वाटतं व्हाईट रन आपल्या ह्याच्यापासून. नाही, तिथं ते बॅरिकेड लावलंय सगळं. कालो डंगर इकडे गुजरात पोलीसचं ते चेक पॉइंट आहे. बेंच असले एलईडी लाईट एवढे पॉवरफुल ना. धोरडो ग्रामपंचायत, याला असे धोरडोमध्येच जायचं आहे आपल्याला. पण हे 12 किलोमीटर दाखवते, धोरडो 28 आहे, म्हणजे ते थोडं पुढं आहे. ते गव्हर्नमेंटचं पण यांचं ते धोरडोमध्येच आहे, जे टेंट लागतात ते. नाही नाही, हे असंच आहे. हे आपलं पण असंच आहे मला वाटतं. बघू आता कुठं आहे ते. इथला रोड मस्त बनवलेला आहे, एकदम क्लासिक वाटतं. किती 1 मिनिट दाखवते ना अजून. अरे नेटवर्क नाही इकडं बिलकुल पण. आता इथं पहिले काहीतरी मेन रोडला बस स्टॉप होता, तिथून आता आपण चाललोय. बघा बघा बघा, आज चाललो आहे. इथे सगळे ते रिसॉर्टच आहेत मला वाटतं. हे असे सगळ्यांचे बिझनेस असतात लोकांचे. थंडी गारट्याचा गाडीशिवाय काम नाही. पण इकडं बघ की आता कसं आहे, रिमोट एरिया आहे पूर्ण. लोकांना हाय बी मोठे. हा, हे का इथं पण हॉस्टेल आहेत, म्हणजे हॉस्टेल म्हणतो रिसॉर्ट आहेत. इथं पण फुल आहे का, गाड्या पूर्ण गच्च भरलेल्या आहेत. बन्नी विलेज असे आहेत. ते 200 मीटर दाखवते पूर्ण. व्हाईट व्हाईट दिसते पूर्ण. तर काय सकाळीच कळलं आपल्याला, डेझर्ट आहे का काय आहे का माती आहे. इथंच होतं काय, इथूनच लवकर लक्षात येत नाहीत रोड. जेवण ठेवा म्हणलं होतं यांना, आता काय केलंय माहित नाही यांनी. उपाशी ओळखा येईल नाही तर उपाशी मारायची वेळ येईल. कुठं कुठं गाव खेड्यात आतमध्ये यांचे रिसॉर्ट कसे बसे करून मिळालेले आहेत हे सगळे. आणि एक महिना आधी बुकिंग करून. पण हे काय, हेच दिसतंय मला वाटतं. हे ओळखा येईल. आत गाडी न्यायची का? काय गाड्या फुल आहेत, लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत ऑलरेडी. थोडंसं कंजेस्टेड दिसतंय, पण आता आपल्याला गाडी लावायला तर जागा मिळालेली आहे. लोक आहेत, चला बघू आता. 5 नंबर इथं शेकोटी वगैरे करून बसलेत लोक मस्त निवांत. त्यांना वाटते
पर्सनली आता आपण पण घुसणार आहे त्याच्यामध्ये. इथं आता आपली लावू गाडी. इथे आपली ही समोरची रूम आहे. तर इथे डिनर आहे आपलं. डिनरचं समोर आपलं रूम आहे आणि इथे सेल्फ सर्व्हिस आहे यांची आणि हे डिनरचे ऑप्शन्स आहेत. आता बघू काय काय अपेक्षा आणि हे घेतील मम्मी. घ्या सेल्फ सर्व्हिस आहे. बॅग तिथे ठेव समोर त्या टेबलवरती समोरच्या. चटनी वगैरह है तिथं. घी है. घी है. ये क्या है भैया? गुड़ है, गुड़. ये चटनी है. लहसुन की अच्छा. आचार है बीजू, ये पिकल है ना? आचार है। अच्छा रे हाँ. सेल्फ सर्विस है. घे तू ताट मम्मी ये करतो. ये किस चीज़ का सर है? गुआर गुवर हाँ गुआर और ये दाल. गवार है हाँ. भाजी तो क्या? क्या दाल है और ये क्या स्वीट है? खिचड़ी है, खिचड़ी है. ये स्वीट है, ये स्वीट में क्या है? इडली है। अच्छा. घ्या अपेक्षा अपेक्षा घेते. आता आम्ही घेतो ताट पटपट कारण लेट झालेले आहेत. ऑलरेडी 10:30 वाजलेत. बिचारे ते लोक पण जेवले नाहीत. अपेक्षा सगळ्यांचं झाल्याशिवाय ते कसे हे घेतलं आता पण ताटामध्ये. मम्मी चांगलं आहे का टेस्ट? मस्त आहे ना? चालेल चालेल जेवण करू आपण. हे आपलं हॉटेल आहे पूर्ण रिसॉर्ट. इथे आपली गाडी पार्क आहे. हे असे रूम्स येतात त्यांचे बघा. याला भुंगा म्हणतात. आणि हा आपला आहे डबलवाला आहे. तर हा 6 नंबरचा जो आहे तो आपल्याला दिला आहे. आतून रूम टूर देतो तुम्हाला. हे असं पूर्ण एवढंसं रिसॉर्ट आहे. हे आहे आपलं रूम. याच्यामध्ये किंवा शास्त्री तर फोनमध्ये खेळण्यात बिझी आहेत. ही एक रूम येते. बेड येतो आणि हा एक एक्स्ट्रा बेड. मम्मी तिकडं ऑलरेडी खोडूक. हे असं त्यांचं ट्रेडिशनल वेनी सगळ्यांना केलेलं आहे. खिडक्या वगैरे जसं गुजरातचं त्यांचं ट्रेडिशन आहे त्याप्रमाणे. तर समोर वॉशरूम आहे. वरती वरचा एरिया. टेबल फॅन दिलेला आहे. एक मिरर आहे आणि वॉशरूमची लाईट कुठे? अशा टाईपमध्ये वॉशरूम आहे. त्यात सकाळी वगैरे गरम पाणी वगैरे असेल काहीतरी त्याचं अटॅचत म्हणजे एक झंझट नाही आहे.